वेलकम एव्हरीवन. आपण आज कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायला स्टार्ट करूया. तर त्यातील आपण सर्वात पहिला सब्जेक्ट आहे तो आहे इंग्लिश. तो आपण वन बाय वन पॉईंट टू पॉईंट समजून घेऊया. तर चला आपण आज पार्ट ऑफ स्पीच हा टॉपिक समजून घेऊया. बघा, मी हा एक पॅसेज लिहिलेला आहे. मग सुरुवातीला आपण काय करूया, हा पॅसेज रीड करून घेऊया. राम इज स्मार्ट बॉय. He lives in a small village. Every morning he wakes up early and goes to school. He listens carefully to his teacher and completes his work honestly. Therefore, everyone likes him very much. बघा, आपण काय केलं आहे, सुरुवातीला हा पॅसेज वाचून घेतला आहे. या पॅसेज वाचताना आपल्याला ऐकायलासुद्धा बरं वाटलं. जर कधी मी हा पॅसेज वाचताना राम हा शब्द अशा प्रकारे वापरला असता तर आपल्याला हा पॅसेज ऐकण्यासाठी योग्य वाटला नसता. जसं की राम इज स्मार्ट बॉय. राम लिव्ज इन अ स्मॉल विलेज. एव्हरी मॉर्निंग Ram wake up early and goes to school. Ram listen carefully to Ram's teacher and complete Ram works honestly. Therefore, everyone like Ram very much. जर कधी मी हे सेंटेन्स प्रत्येक ठिकाणी मी जर कधी राम 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 असं बोललो, मग आपल्याला हे ऐकायला व्यवस्थित वाटेल का? हो, हे ऐकायला व्यवस्थित वाटणार नाही. आपण आता हा पॅसेज वाचला. मग हा पॅसेज बनण्यासाठी खूप सारे शब्द वापरले आहेत. जसे की राम, स्मार्ट, इज, नंतर एव्हरीवन, टू, हिम, व्हेरी मच, देअरफोर, अँड, लाईक यासारखे वर्ड वापरले आहेत. मग हे वर्ड कुठले आहेत याचा आपण बारकाईने स्टडी करून घेऊया. चला आपण एक ओझरती नजर या वर्डवर टाकूया की हे वर्ड कुठले आहेत आणि हे कोणत्या अर्थाने या पॅसेजमध्ये आले आहेत. तर आपण सर्वात पहिले पार्ट ऑफ स्पीच या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. पार्ट म्हणजे काय? हो, भाग. ऑफ म्हणजे काय? चा, ची, चे पैकी एक. आणि दुसरा आहे स्पीच. स्पीच म्हणजे काय? बोलणे, वक्तव्य करणे, व्यक्त करणे, मनातील भावना व्यक्त करणे म्हणजे काय? स्पीच. कधी आपण याचा शब्दशः अर्थ घेतला तर बोलण्याचे भाग असा होतो. पण आपण शब्दशः अर्थ न घेता आपण यांना शब्दाच्या जाती असं म्हणूया. या शब्दाच्या जाती किती असतात? या एकूण 8 जाती असतात. मग या 8 जाती कोणकोणत्या आहेत आपण बघूया. एक आहे नाऊन म्हणजे नाम. दुसरा आहे प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. तिसरा आहे ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. चौथा आहे व्हर्ब म्हणजे क्रियापद. पाचवा आहे ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. सहावा आहे प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. सातवा आहे कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. आठवा आहे इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. आपण आता शॉर्टमध्ये याची डेफिनेशन आणि उदाहरणं समजून घेऊया. कारण की आपल्याला या पॅसेजमध्ये हे जे मी तुम्हाला शब्द सांगितले आहेत हे आपल्याला ओळखायचे आहेत की हे यापैकी कोणते आहेत म्हणून. एकूण शब्दांच्या जाती म्हणजे पार्ट ऑफ स्पीच हे 8 आहेत. सर्वात पहिले आपण बघूया नाऊन. नाऊन म्हणजे काय? नाम. एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, पदार्थाला किंवा ठिकाणाला जे आपण नाव देतो, जे नाम दिले जाते त्यांना नाऊन म्हणजेच नाम असं म्हणतात. मग याची उदाहरणं कोणकोणती आहे? जसं व्यक्तींना दिलेले नावं राम, श्याम, बंटी, गोपाल, हेमंत, अमित यासारखे नावं. रिव्हर, माउंटन, काऊ, बफेलो, डॉग, कॅट, मॅन, विमेन यासारखे जे शब्द आहेत त्यांना आपण नाऊन म्हणजे नाम असं म्हणूया. पुढचा पॉईंट बघूया आपण प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. नामाऐवजी
वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. मग हे शब्द कोणते? ही, शी, इट, दे यासारखे जे शब्द असतात त्यांना आपण सर्वनाम म्हणूया. मग या सेंटेन्समध्ये जर कधी आपल्याला सर्वनाम बघायचे असतील तर कोणते येतील? बघा, ही, शी, इट पैकी कोणता येईल यामध्ये? बघा, ही आहे इथे, हा इथे एक आहे, ही इथे आहे, 1, 2, 3 या 3 ठिकाणी ही आहे. म्हणजे ही काय झाला? हा सर्वनाम झाला. म्हणजे काय झाला? प्रोनाऊन झाला. आपण आता पुढचा पॉईंट बघूया. तो आहे ॲडजेक्टिव्ह. म्हणजे काय? विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा किंवा अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो त्यांना आपण विशेषण असं म्हणूया. मग याची उदाहरणे कोणकोणती आहेत? ब्रेव, सम, मच यासारखे जर शब्द आपल्याला दिसले तर आपण त्यांना ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण असं म्हणूया. पुढचा पॉईंट आहे व्हर्ब म्हणजे क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हणतात. जसं की मी शाळेत, फक्त एवढंच वाक्य असलं तर आपल्याला समजेल का मी शाळेत याचा अर्थ आहे काय? मी जर कधी असं बोललो मी शाळेत जातो, मग आपल्याला पूर्ण त्या उरलेल्या 2 शब्दांचा बोध होईल की मला शाळेत जायचं आहे. मग हे व्हर्ब कोणकोणते आहेत? उठणे, बसणे, चालणे, फिरणे, उड्या मारणे. हेच जर कधी आपण इंग्लिशमध्ये बघितलं जम्प, वॉक, टॉक. पुढचा पॉईंट बघूया ॲडव्हर्ब म्हणजे काय? क्रियाविशेषण. मग जसं आपण बघितलं नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण. म्हणजे काय? ॲडजेक्टिव्ह. तसंच क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण म्हणजे काय? ॲडव्हर्ब असं म्हणूया. मग याची उदाहरणं कोणकोणती आहेत? स्लो, फास्ट. पुढचा पॉईंट बघूया प्रेपोजिशन म्हणजे काय? शब्दयोगी अव्यय. प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्ययाच्या आधी येणारे काही शब्द आणि यांच्या नंतर येणारे काही शब्द यांचा अर्थबोध करून देण्यासाठी या प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्ययांचा उपयोग होतो. मग हे कोणती? ॲट, ऑन, इन, अप, विदिन. पुढचा पॉईंट बघूया कंजंक्शन म्हणजे काय? उभयान्वयी अव्यय. जसं बट, अँड, विथ. 2 वेगवेगळी वाक्ये जोडण्यासाठी जे शब्द वापरली जातात त्यांना कंजंक्शन उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. पुढचा पॉईंट आहे इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. मनातील अचानकपणे ज्या भावना निघतात त्यांना इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय असं आपण म्हणूया. जसं की ओ, इश, ब्रॅवो, हे, श, एक यासारखे जे शब्द आपल्याला दिसले तर आपण त्यांना इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय म्हणूया. आपण आता इन शॉर्टमध्ये 8 पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती बघितल्या आहेत. त्यानुसार आपल्याला या शब्दांमध्ये कोणकोणत्या शब्दांच्या जाती म्हणजे पार्ट ऑफ स्पीच वापरले आहेत ते आपण बघूया. तर आपण सर्वात पहिले नाऊन म्हणजे नाम कोणकोणती वापरले आहेत ते बघूया. यामध्ये नाऊन कोणकोणते आहेत? राम, बॉय, व्हिलेज, स्कूल, टीचर यासारखे जे वर्ड आहेत त्यांना आपण नाऊन म्हणजे नाम म्हणूया. मग आपल्याला प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम बघायचे आहे. मग ते कुठले आहे? ही, बघा इथे पण ही आहे. नंतर हिम, हिज यासारखे जे शब्द आहेत त्यांना आपण सर्वनाम असं म्हणूया. या शब्दामध्ये बघूया एव्हरी मॉर्निंग. यामध्ये मॉर्निंग हा शब्द काय आहे? नाऊन आहे म्हणजे काय? नाम आहे. आता आपण यामध्ये व्हर्ब बघूया. मग व्हर्ब कोणकोणते आहेत? इज, लाईव्ज, अजून वॉक, गोज, लिसन. नंतर कोणतं येईल यामध्ये? वर्क, लाईक यासारखे जे शब्द आहेत त्यांना आपण व्हर्ब असं म्हणतो. आपण आता यामध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण बघूया. ते कोणते? स्मार्ट, स्मॉल, एव्हरी यासारखे शब्द काय? विशेषण आहेत. आता आपण यामध्ये ॲडव्हर्ब बघूया म्हणजे क्रियाविशेषण बघूया. मग ते कोणते आहेत? अर्ली, ऑनेस्टली, व्हेरी, केअरफुली यासारखे जे शब्द आहेत ते आहे क्रियाविशेषण म्हणजे ॲडव्हर्ब. आपण आता पुढे
प्रिपोजिशन बघूया. मग यामध्ये प्रिपोजिशन आहे का? आहे प्रिपोजिशन. बघा, इन, अप, टू. आता आपण यामध्ये कंजंक्शन बघूया. कंजंक्शन म्हणजे काय? दोन वाक्यांना जोडण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना कंजंक्शन असे म्हणतात. यामध्ये अँड, देअरफोर यासारखे जे शब्द आहेत त्यांना आपण कंजंक्शन असं म्हणूया. आपण आता इन शॉर्टमध्ये पार्ट ऑफ स्पीच काय ते बघितले. मी या व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला एक पॅसेज देतो आहे. त्या पॅसेजमध्ये तुम्हाला कोणकोणते पार्ट ऑफ स्पीच सापडतात ते मला कमेंट करून सांगा. थँक्यू.